नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. 31 डिसेंबरला त्या ठिकाणी नोटीस नंबर 34 त्या ठिकाणी पब्लिश झालेली आहे, जी की फिजिओथेरपीच्या ॲडमिशन रिलेटेड नोटीस आहे. या नोटीसमध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्याप्रमाणे काय शेड्यूल आहे, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थेरपीला ॲडमिशन घेण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कमी स्कोअर असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिओथेरपीसाठी अप्लाय करू शकता आणि त्यांचा नंबर त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन जे आहे ते त्या ठिकाणी मार्गी लागू शकतं. तर ज्याही विद्यार्थ्यांना कमी स्कोअर आहे आणि फिजिओथेरपी करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी या राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. तर यामध्ये काय इन्स्ट्रक्शन आणि काय शेड्यूल दिलेलं आहे ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे. फर्स्ट त्या ठिकाणी आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट अँड कॉर्पोरेशन कॉलेजेसचा शेड्यूल काय त्या ठिकाणी दिलेला आहे. तर रजिस्ट्रेशन जे आहे हे त्या ठिकाणी या कोर्सेससाठी 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणार आहे. त्याच्यानंतर पेमेंट फॅसिलिटी जी आहे ही 1 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान करता येणार आहे. आणि रजिस्ट्रेशनची जी काही पेमेंट आहे ती तुम्हाला 1000 एवढी रजिस्ट्रेशन फीस त्या ठिकाणी पे करावी लागणार आहे. आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहे कलर डॉक्युमेंट्सचे अपलोडिंग हे त्या ठिकाणी 1 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान करायचे आहे. त्याच्यानंतर न्यूली रजिस्टर कॅन्डिडेटची जे काही लिस्ट आहे ही लिस्ट त्या ठिकाणी 6 जानेवारीला येणार आहे. आणि जी काही मेरिट लिस्ट आहे कंबाईन मेरिट लिस्ट ही त्या ठिकाणी 6 जानेवारीला त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्सचं जे काही पब्लिकेशन आहे हे त्या ठिकाणी 6 जानेवारीला सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी येणार आहे. कोणत्या कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहे गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन कॉलेजेससाठी ही माहिती आपल्याला 6 जानेवारीला भेटणार आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्स चॉईस फिलिंग जे आहे जे काही कॅन्डिडेट एलिजिबल असणार आहे अशा कॅन्डिडेटला त्या ठिकाणी 7 जानेवारी ते 8 जानेवारी या 2 दिवस त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येणार आहे. ही जी चॉईस फिलिंगची डेट आहे ही फक्त गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन कॉलेजेससाठी आहे. आणि याचा जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 हा त्या ठिकाणी 9 जानेवारीला पब्लिश होणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग जी आहे याच्यानंतरची स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 नंतरची जी काही फिजिकल जॉईनिंग आहे ही त्या ठिकाणी 10 जानेवारी ते 12 जानेवारी 6 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येणार आहे. त्याच्यानंतर जर सीट व्हॅकंट असेल ओनली इफ सीट रिमेन व्हॅकंट देन स्पेशल ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन कॉलेजेससाठी हा 13 जानेवारीला पब्लिश होणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 साठी त्या ठिकाणी नव्याने चॉईस फिलिंग करता येणार नाही. जे काही चॉईस फिलिंग स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 साठी आपण करणार आहोत या ठिकाणी जी आपण चॉईस फिलिंग करणार आहे 7 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान ही चॉईस फिलिंग त्या ठिकाणी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 साठी त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 त्या ठिकाणी पब्लिश झाल्यानंतर जे काही ॲडमिशनची डेट आहे ही 14 जानेवारी ते 15 जानेवारी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येणार आहे. आणि फिजिओथेरपीसाठीची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ही त्या ठिकाणी 15 जानेवारीपर्यंत चालू असणार आहे. 15 जानेवारी नंतर त्या ठिकाणी ॲडमिशन होणार नाही. ही जी काही कट ऑफ डेट आहे ही त्या ठिकाणी दाखवलेली आहे. 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहे. फर्स्ट इन्स्ट्रक्शन असं आहे की कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर बट नॉट अलॉटेड एनी सीट कॅन नॉट रजिस्टर अगेन. तर कोणत्याही स्टुडंटला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि परंतु त्यांना आतापर्यंत सीट भेटल नाही अशा विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डिडेट हू फेल टू रजिस्टर अगेन ड्युरिंग कॅप 3 कॅन रजिस्टर नाऊ. तर जे विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 मध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं म्हणजे कॅप राऊंड 1 किंवा 2 मध्ये त्यांना कॉलेज भेटलं परंतु 3 मध्ये कॉलेज भेटलं सेकंड राऊंडमध्ये परंतु त्यांनी कॅप राऊंड 2 मध्ये ते कॉलेज घेतलं नाही तर त्यामुळं किंवा ॲडमिशन त्यांनी जर कॅन्सल केलं असेल कॅप राऊंड 2 मध्ये तर त्या ठिकाणी असे स्टुडंट कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल नसतात. आणि अशा वेळेस ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 साठी अप्लाय करायचं असेल कॅप राऊंड 3 साठी जायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना नव्यानं कॅप राऊंड 3 साठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. परंतु
असे विद्यार्थी ज्यांना कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलं परंतु ते त्यांनी घेतलं नाही, ॲडमिशन कॅन्सल झालं आणि कॅपराऊंड 3 साठी ते एलिजिबल नसेल आणि कॅपराऊंड 3 मध्ये एलिजिबल होण्यासाठी त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज होती, परंतु नव्यानं कॅपराऊंड 3 साठी रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि अशा केसमध्ये असे विद्यार्थी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकतात. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट असा दिलेला आहे की कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड स्टेट कोटा सीट इन कॅपराऊंड 3 और सबसिक्वेंट राऊंड बट फेल टू जॉईन आर नॉट एलिजिबल टू रजिस्टर अगेन. तर ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्टेट कोटामधून कॉलेज त्या ठिकाणी कॅपराऊंड 3 मध्ये किंवा कॅपराऊंड 3 नंतर जे काही राऊंड झालेले आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 3 मध्ये किंवा त्याच्यानंतरच्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं होतं परंतु त्यांनी ते कॉलेज घेतलं नाही, जॉईन केलं नाही, फेल टू जॉईन, असे विद्यार्थी त्या ठिकाणी नॉट एलिजिबल टू रजिस्टर अगेन, असे विद्यार्थी त्या ठिकाणी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकत नाही. सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलं परंतु घेतलं नाही, ते विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये जाण्यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागत होतं परंतु त्यांनी केलं नाही, असे विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 3 मध्ये कॉलेज भेटलं त्यांनी ते घेतलं नाही, ॲडमिशन कॅन्सल केलं किंवा येणाऱ्या कॅपराऊंड 3 नंतरचे जे काही राऊंड आहे त्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं परंतु त्यांनी ते घेतलं नाही, असे विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकत नाही, ते विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल नाहीये. तर आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट समोरचा त्यांनी पॉईंट दिलेला आहे, हाऊएव्हर दे आर एलिजिबल टू टेक ॲडमिशन थ्रू इन्स्टिट्यूट कोटा. तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोटामधून ॲडमिशन घेता येईल. परत एकदा आपण हा पॉईंट या ठिकाणी बघणार आहोत की कॅन्डिडेट who were allotted state quota seat in Capricorn 3 or subsequent round but failed to join are not eligible to register again. तर असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 3 किंवा त्याच्यानंतरच्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं परंतु ते फेल झाले ॲडमिशन घेण्यामध्ये, जॉईन त्यांनी केलं नाही, असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी एलिजिबल नाही आहे, परंतु असे विद्यार्थी त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोटामधून ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट असं दिलेलं आहे, कॅन्डिडेट हू रजिस्टर ड्युरिंग द करंट फेज विल बी कन्सिडर ओनली फॉर अवेलेबल सीट. तर हा काही एवढा इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी नाही आहे. फिफ्थ पॉईंट असं त्यांनी दिलेला आहे, इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलॉटेड सीट ऑफ स्पेशल ऑनलाईन स्ट्रे राऊंड, हेन्स कॅन्डिडेट शुड फिल ओनली दोज चॉईसेस फॉर विच दे आर इंटरेस्टेड. तर या ठिकाणी स्पेशल स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 मध्ये जे काही कॉलेजेस तुम्हाला भेटल ते कॉलेज घेणं त्या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पाहिजे आहे आणि नको असलेलं कॉलेज या ठिकाणी टाकायचे नाही कारण कॉलेज घेणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर 6वा पॉईंट असं दिलेला आहे, कॅन्डिडेट शुड बी vigilant while filling the college code as same college may have more than one courses, however the code of courses is different. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एका कॉलेजमध्ये त्या ठिकाणी खूप सारे कोर्सेस आहे, तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कॉलेजमध्ये समजा एकपेक्षा जास्त कोर्सेस असेल तर त्या कोर्सेसचा कोड वेगळा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना त्या कॉलेजमधील आपल्याला कोणता कोर्स पाहिजे, त्या कोर्सेससाठी काय कोड आहे तो कोड त्या ठिकाणी टाकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर एलिजिबल क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू द BPTH विल बी ॲज पर द नीट 2024 इन्फॉर्मेशन बाउचर. तर जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बाउचरमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 3 फॉर BPTH कोर्सेस, आणि हा जो काही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे हा त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेससाठी आणि मायनॉरिटी कॉलेजेससाठी असणार आहे, त्याचा शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे. पब्लिकेशन ऑफ वॅकन्सीचे जे काही पब्लिकेशन आहे स्टेट कोटा आणि स्टेट कोटासाठी, तर त्या ठिकाणी 6 जानेवारीला त्या ठिकाणी वॅकन्सी पोझिशन्स येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 2 मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 3 साठी एलिजिबल नसणार आहे. त्याच्यानंतर एलिजिबल डिझायर कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस. तर त्या ठिकाणी तुम्हाला जो काही फॉर्मॅट आहे फॉर्मॅट त्या ठिकाणी सिटी सेलवर पब्लिश झाल्यानंतर तो फॉर्मॅट फिल करून विद्यार्थी स्वतः किंवा विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स वगैरे त्या ठिकाणी कॉलेजला अप्लाय करू शकता आणि त्याची जी डेट आहे ही 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे.
त्याच्यानंतर कॉलेज वेबसाईटवर रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी जनरल मेरिट लिस्ट, कोटा वाईज मेरिट लिस्ट जी आहे आणि सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट जी आहे ही त्या ठिकाणी 8 जानेवारीला त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवलचं जे काही जॉईनिंग आहे ते त्या ठिकाणी 9 जानेवारी ते 11 जानेवारी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे. त्याच्यानंतर जी काही इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 2 ची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती त्या ठिकाणी 11 जानेवारी 6:30च्या नंतर त्या ठिकाणी येणार आहे. त्याची जी जॉईनिंग आहे ही त्या ठिकाणी 12 जानेवारी ते 14 जानेवारी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. त्याच्यानंतर जर सीट वॅकंट असेल तर त्याच्यानंतरची जी काही पब्लिकेशन असेल लिस्टचं, सिलेक्शन लिस्टचं, हे त्या ठिकाणी 14 जानेवारीला 6 वाजेच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल व्हॅकन्सी, जर काही व्हॅकन्सी असेल तर ती त्या ठिकाणी 6 वाजेच्या नंतर 14 तारखेला त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर रिपोर्टिंग ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विसाइट फीज, तर त्या ठिकाणी जे काही पब्लिकेशन आहे, जी रिपोर्टिंग असणार आहे एलिजिबल कॅन्डिडेटची, ही त्या ठिकाणी 15 जानेवारी 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंग असणार आहे. त्याच्यानंतर फिलिंग ऑफ रेसिड्युअल व्हॅकन्सी, तर अजून काही त्या ठिकाणी जर सीट व्हॅकंट असेल तर ते मेरिट बेसवर त्या ठिकाणी 15 जानेवारीला 2:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 2:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट जी कट ऑफ डेट दिलेली आहे फिजिओथेरपीच्या ॲडमिशनसाठीची, ही त्या ठिकाणी 15 जानेवारी ही दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी कॉलेजचं जे काही शेड्यूल आहे ते सुद्धा बघितलेलं आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 2 मध्ये जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर 3 साठी त्या ठिकाणी ते स्टुडंट एलिजिबल नाही आहे. त्याच्यानंतर डिझायर कॅन्डिडेट जे आहे ते त्या ठिकाणी पॅरेंट्स त्यांचे किंवा स्टुडंट त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात कॉलेज लेवलला 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान. त्याच्यानंतर जी काही पब्लिकेशन लिस्ट आहे ही त्या ठिकाणी कॉलेजच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे 8 जानेवारीला 6:30 वाजेच्या नंतर. आणि त्याच्यानंतर जॉईनिंग जी आहे ही त्या ठिकाणी 9 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड सिलेक्शन लिस्ट, त्याच्यानंतर जर सीट व्हॅकंट असेल तर अजून सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याचा शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. आणि 15 जानेवारीच्या अगोदर सर्व ॲडमिशन त्या ठिकाणी फुल होणार आहे. 15 जानेवारी नंतर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ॲडमिशन होणार नाही. 15 जानेवारीपर्यंतच फक्त ॲडमिशन होणार आहे. कट ऑफ डेट त्या ठिकाणी दिलेली आहे. 15 जानेवारी नंतर ॲडमिशन करता येणार नाही. तर ही जी काही नोटीस आहे, नोटीस नंबर 34 ही या ठिकाणी काल पब्लिश झालेली होती. तर या ठिकाणी आपण नोटीस बघितलेली आहे आणि यामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचे जे कॉलेजचं शेड्यूल काय दिलेलं आहे, नव्यानं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कोणते विद्यार्थी करू शकतात आणि थोडेफार जे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण बघितलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. आणि जेही विद्यार्थी त्या ठिकाणी नीट 2025 देणार आहेत असे विद्यार्थी त्या ठिकाणी काउन्सिलिंगसाठी नीट 2025चा काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. त्याची जी लिंक आहे ती त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काउन्सिलिंग रिलेटेड माहिती, अपडेट किंवा नीट रिलेटेड, एक्झाम रिलेटेड माहिती जी आहे ती त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. त्यामुळे असे विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करू शकतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.